बघा न, पुनश्च एकदा नियमावली तुम्हाला सांगतो. जर बॉल कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, खराब झाला तर कोणत्याही क्षणी जाऊ द्या, पहिला बॉल जरी झाला असेल तरी जुनाच बॉल तुम्हाला. एक ओव्हरच्या आतमध्ये जर बॉल हरवला तर नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. एक ओव्हर नंतर जर का बॉल हरवला तर मात्र जुना बॉल तुम्हाला दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये विद्युत वायर आहे, तिला बॉल लागला तर तो बॉल पूर्णपणे डेड असेल. परंतु जे दोन विद्युतचे खांबले आहेत त्याला जर का बॉल लागला तर मात्र तुम्ही हवेत तेवढ्या रन्स त्या ठिकाणी घेऊ शकता. त्याला लागून सीमारेषेच्या पलीकडे डायरेक्ट गेला तर तो षटकार असेल, बाउन्स करत गेला तर तो चौकार असेल, आणि आतमध्ये आला तर तुम्ही रन्स जाऊ शकता. आणि कॅच पकडली तर ती कॅच देखील गृहीत धरली जाईल. बरोबर ना ऋषी? चला, सेकंड राऊंडला सुरुवात होते. मॅच ऑन झाली आहे. टॉस जिंकलाय दामत टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा डिसिजन. पहिला बॉलर मुझक्किर मौलाना पडल्यानंतर आतमध्ये आलाय. चान्स बनला पुनश्च एकदा अफजल टिवाले, परंतु यावेळी बॉल फलकावरती. मुझक्किर मौलाना गोलंदाजी मार्कवरती. हो, इथे स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका चांगला, परंतु फिल्डर आलेत. एलिव्हेशन मिळालं नाहीये. पुनश्च एकदा ती चुकी खऱ्या अर्थानं करण्याचं काम त्या ठिकाणी गौतम करत होता. गौतमनं बॉलकडे पाहिलं नव्हतं, लगेच सेकंडसाठी कॉल देत होता, पुढे निघाला होता. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्यानंतर मात्र 3 रेग्युलर षटक असतील. 3 बॉलमध्ये 3 सिंगल. इतकी चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिले मुझक्किर मौलाना यांची. परंतु जयवंत आणि गौतम मैदानाच्या आतमध्ये आहेत. धमाका तर इथून पाहायला मिळणारच. बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लाईक सीमा रेषेच्या पलीकडे. पाडल स्वीप करत असताना इथून जयवंतच्या बॅटमधून चौकार आला. मागच्या मॅचमध्ये देखील पाहिलं ना की जयवंतनं ती सुरुवात करून दिली होती आणि त्याच्यानंतर मात्र गौतमनं खऱ्या अर्थानं त्याला साथ दिली होती. आणि तशीच सुरुवात आता पुनश्च एकदा जयवंत करून देतोय. जयवंतच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय मुझक्किर मौलाना यांच्या विरोधामध्ये. बरोबर लेग स्टंपवरती टाकलेला बॉल, त्याला पाडल स्वीप केलं, स्वर ऑफ द विकेट. तिथून चौकार पाहायला मिळाला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 7 धावा धाव फलकावरती. वेळ जास्त घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ओळखलं होतं. फलंदाज पुढे सरकतात. लगेच आपली लाईन थोडीशी पाठीमागे केली आणि तिथून मात्र हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल न झाली आहे सांगता. बाडन बॉलचा संपर्क झाला नाहीये. संपर्क झाला असता तर नक्कीच आपल्याला रिझल्ट देखील चांगला काहीतरी पाहायला मिळालं असतं, परंतु संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. धावसंख्या पाहायला मिळते 7. बॉल झालेत आतापर्यंत 5. हो, पाठीमागे आधीच मन बनवलं होतं. बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. जयवंतच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. पॉवर प्लेला फोडलाय जयवंतनं. आता मात्र 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 वरती. पहिलं ओव्हर समाप्त झाले मुझक्किर मौलाना यांचं आणि धावा आल्यात त्या मात्र दुर्वा 11 सावले टीमच्या 11. चांगली धावगती म्हणावी लागेल. शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 4 ओव्हरचे मॅच आहे. धावसंख्या तर जास्त बनवावी लागेल. 10च्या सरासरीनं 40+ जरी धावा बनवल्या ना तरी या धावसंख्या खऱ्या अर्थानं चांगली मानली जाईल या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. परंतु तितकी बनेल का की इथून आता मात्र गोलंदाज पुनश्च एकदा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील. 11 तर आल्यात. विकेट्स अद्यापही आलेली नाही आहे दुर्वा 11 सावले टीमची. ही जमेची बाजू राहील, कारण की ज्यावेळी विकेट्स आपल्या हातामध्ये असतात त्यावेळी फलंदाजांना तो एक वेगळा ॲडव्हान्टेज असतो आणि तिथून मात्र त्यांना देखील माहिती आहे. आता मात्र ज्यावेळी ओव्हर कमी होत जातात त्यावेळी मात्र तिथून ते चांगले स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न करतात, कारण की फ्री माइंडने खेळत असतात. विकेट्स हातामध्ये असतात. अगदी 5 ते 6, 7 नंबरपर्यंत हल्ली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक टीमची. त्याच्यामुळे पहिल्या 1-2 विकेटचा तेवढा प्रभाव आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु पहिली जी ओव्हर आहे तिथे खऱ्या अर्थानं त्या विकेट्स थांबवायच्या असतात आणि त्या थांबवल्यात दुर्वा 11 सावले टीमनं. 11 धावा बनवल्यात मुझक्किर मौलाना यांच्या विरोधामध्ये. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहतोय 7 सिद्दीकी गोलंदाजी मार्क होती. समोर आपण पाहतोय गौतम. हो, काहीतरी वेगळं करायचं होतं. सफल झाले होते. अगदी बरोबर ज्या पद्धतीनं स्ट्रोक खेळला होता जयवंतनं त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु यावेळी बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आहे
आणि इथून जर पाहायला गेलं तर हा डॉट बॉल पाहायला मिळतो. आता डॉट बॉल टाकायचेच कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 11 आल्यात, त्याच्यामुळे कमबॅक तर हा करावाच लागेल. हो बॅटनं अगदी आपण पाहतो ऑन साईडला खेळून काढला, ऑलॉंग दी कार्पेट बॉल निघालाय त्या ठिकाणी अफजल. हो काय फेकी केली आहे, अचूक फेकी डायरेक्ट स्टॅकिंग एंडवरती. आबिद खो त्यांच्या हातामध्ये एकच धावेतून पाहायला मिळते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. समजदारीचं क्रिकेट चालू आहे सध्याच्या घडीला दुर्वा 11 सावले टीमकडनं. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं सर की समजदारीपूर्वक क्रिकेट खेळलं, त्यानंतर एका षटकामध्ये आक्रमण झालं होतं. हो फटका तर चांगला केला फिल्डर त्या ठिकाणी अफजल टिवाले. सेफ हँडमध्ये बॉल, अगदी होम डिलिव्हरी दिली जयवंतनं हातामध्ये. आणि इथून मात्र पहिली विकेट आली आहे ती दुर्वा 11 सावले टीमची. फलंदाज बाद होईल तो जयवंत. हो चांगला बॉल, चांगला बॉल. बघा मागच्या मॅचमध्ये साधनं स्वतःला चौथ्या षटकापर्यंत थांबवलं होतं, परंतु या मॅचमध्ये त्याला माहिती आहे. सन्माननीय संभाजी पतारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. स्वर्गीय भास्कर 11 टीमचे खंदे, ज्यांनी खऱ्या अर्थानं ही टीम पुढे नेण्याचं काम केलं आहे, ते सन्माननीय संभाजी पतारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर या आपलं सहर्ष स्वागत आपल्या स्पर्धेमध्ये वाकद चषक 2025. खऱ्या अर्थानं अंजपकरांनी हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून दिलं, त्याच्याबद्दल त्यांचं देखील आपण मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करूया. इथून आणखीन एक फलंदाज बाद. अक्षयला देखील परतावं लागतंय. एका पाठोपाठ एक विकेट चालत. एक विकेट आली होती खऱ्या अर्थानं आपण पाहता जयवंत बाद झाला होता, तर अक्षयला थोडंसं विकेट टिकवून ठेवणं फार गरजेचं होतं. सिंगल डबल घेणं गरजेचं होतं. जिथे मात्र गौतम चांगली बॅटिंग करतोय त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं होतं, परंतु हे सगळं फक्त बोलण्याच्या गोष्टी झाल्या. आपण आपल्या हातामध्ये माईक आहे, आपण बाहेरून बोलतोय, परंतु आतमध्ये जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशनला हँडल करणं हे फार जबाबदारीचं काम असतं. बाहेरनं बोलणं सोपं आहे, परंतु ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये फार मोठी असते, कारण की तो दबाव असतो. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो. संघाच्या नावाची आपण जर्सी परिधान करून मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी जात असतो त्यावेळी संपूर्ण आपलं गाव आपल्याकडे त्या आशेने पाहत असतो, तो संघ आपल्याकडे त्या आशेने पाहत असतो, आणि हे सगळं दबाव खऱ्या अर्थानं असतो. आणि तो दबाव घेऊन मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं खेळ करायचा असतो. त्याच्यामध्ये एखादी चुकी होत असते. प्रत्येक दिवस हा सगळ्यांसाठी सारखा नसतो, प्रत्येक वेळ ही सगळ्यांसारखी सारखी नसते. प्रत्येक वेळी आपण पाहतोय उतार चढाव पाहायला मिळतात. हो बाहेर जाणारा बॉल जास्त बाहेर निघालाय. गौतम पाठलाग करत होता, बॉलचा फॉलो करत होते, परंतु सोडून दिलं. आणि इथून मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटच्या साहाय्यानं एक धाव आली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 वरती. मुस्तकीन तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला बॉल, चांगला बॉल. खांद्याचा वापर करतो मुस्तकीन आणि चांगला उपयोग करत असताना आपण पाहतोय तो बॉल डिलिव्हर करत असतो. आणि त्याची बॉलिंग टाकण्याची एक वेगळी शैली देखील आहे. आणि त्याचा अचूकता जर पाहायला गेलं ना तर त्याचे शॉर्ट ऑफ लाईनचे बॉल आहेत ना ते जास्त लवकर पिक करता येत नाही फलंदाजांना, आणि तेच बॉल तो जास्त टाकत असतो. हो फुड्यामध्ये टाकलाय. लॉंग ऑनला त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आहेत. हो चांगली फिल्डिंग, तेवढीच चांगली फेकी देखील पाहायला मिळते. इथून देखील आपण पाहताय एकच धाव पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलो आहे ते 14 वरती. सिंगल डबलने अगदी हलवार पद्धतीनं धावसंख्या पुढे नेण्याचं काम आता रुपेश आलाय स्ट्रायकिंग एंडवरती मुस्तकीनच्या समोर. हो फुलटॉसच दिला होता, आमंत्रण दिलं होतं आणि पंचांनी नो बॉल देखील घोषित केला.
नो बॉल घोषित केलाय पंचांचा. या ठिकाणी आपण पाहताय इशारा आलाय नो. चला पंचांनी रिव्ह्यूची मागणी केली आहे. सर रिव्ह्यू कोणाचा आहे? पंचांचा आहे का? ओके. ऑफिशियल या ठिकाणी ऑफिशियलचा कॉल आहे रिव्ह्यू. सर बॉल आहे पूर्णपणे डीप झाला बॉल. एस्टर्न पासून पण खाली आला. बॉलला हाईट होती परंतु बॉल बरोबर. हो इथे देखील आपण पाहताय शाहीद त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डिंग करत असताना पाहायला मिळाले. तोपर्यंत एक सिंगल धाव बाईटच्या स्वरूपामध्ये. हरेश कराले सर सांगतायत बाईटची एक धाव आहे. पुनश्च एकदा एक कॉल देऊया आपण नेक्स्ट मॅचचा. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेळे दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉस करतोय. टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. इथून जर पाहायला गेलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या टीमकडे. आज इथून आपण पाहताय फटक्या समोरच्या दिशेनं लॉक केलाय. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आली आहे. एका धाव्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचेल ते 17 वरती. गौतम प्रयत्न करतोय परंतु अगदी जर पाहायला गेलं तर थोडंसं अपयश आलंय कारण की लवकर साथ सोडली जयवंतनं देखील त्यानंतर अक्षयनं देखील. हो फुल लेनचा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. दिशा दिली आहे मिड विकेटला. डीपमध्ये फिल्डर आहेत. एकच धाव एकापेक्षा जास्त घेणारच नाही कारण की माहिती आहे आता गौतमला इथून जेवढे बॉल मी फेस करेल ना तेवढे धावसंख्या अगदी मोठी इथून उभारेल. त्यासाठी मात्र तो धाव घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीये. आणि इथून मात्र व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. धाव संख्या जाऊन पोहोचले 19. चला शेवटचं षटक चालू आहे. कशेले टीम यश आपण या टॉस बॉक्सकडे आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप आपण देखील आपला कर्णधार पाठवा टॉस बॉक्सकडे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो आपण. हो पाठीमागे चांगला फटका. एक्झिबिशन चांगलं होतं या फटक्यासाठी आपण पाहताय. हो शाहीद त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलं पायानं. तोपर्यंत पाहायला गेलं तर 3 धावा इथून कंप्लीट झाल्या. हो इथे आपण पाहताय चुकी झाली आहे आणि 3च धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. पूर्णपणे थकान अगदी महसूस करतोय त्या ठिकाणी आपण पाहताय गौतम. 3 धावा कंप्लीट जरूर झाल्या.
चौथीचा प्रयत्न, परंतु तो पूर्णपणे थकलाय. चोवीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अफजल टिवालेचं हे षटक. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. टिवालेचं हे षटक. हो, चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. इथून देखील आपण पाहता डॉट बॉलच पाहायला मिळाला. आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 वरती. आता येणारे 24 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या दामत 11ला. 24 बॉल आणि 25 धावसंख्येची आवश्यकता. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करतोय. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये कशेळे. दोन्ही टीम, स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. कशेले टीम आपला देखील कर्णधार पाठवा. हो, दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. या ऋषी आपल्या शुभाशय आपण टॉस करूया. ऋषी मोरे यांच्या शुभाशय आपण नेक्स्ट मॅचचा या ठिकाणी टॉस करतोय. चला, बॅट्समन पाठवा. दामत टीम लगेच फलंदाज पाठवा. आपण जास्त कोणता गोलंदाज त्या ठिकाणी असेल, कारण की तिथे गौतम देखील आहे, तिथे रुपेश देखील आहे आणि तिथे अक्षय देखील आहे. कोणता गोलंदाज असेल का केतन असेल, सगळे बाहेर गेले. म्हणजे आता गोलंदाजी मार्क होती, फायनली गोलंदाज पाहायला मिळतोय. तर आपण पाहताय गौतम. दुर्बा 11 टीमचे पुरस्कर्ते गणेश दादा मोडक देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. दादा, आपलं देखील सहर्ष स्वागत वाकत चषक 2025 मध्ये. त्यांच्या नावानं आपण पाहताय, ज्यांनी खऱ्या अर्थानं हा संघ उभा केला, ज्यांनी या संघाला पुढे नेलं, ज्यांनी या संघाची भक्कम बाजू खऱ्या अर्थानं बनवून ठेवली आहे, ते गणेश दादा मोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे बॅड पॅच या टीमवरती आले होते, परंतु त्या बॅड पॅचमध्ये या टीमला अगदी एकत्रित करून ठेवली, अगदी सांभाळून ठेवली.
आणि त्यानंतर गतवर्षी या टीमचा परफॉर्मन्स आम्ही पाहिला, काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. हो, ऑन साईडला फटका केला आहे बरोबर. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत, तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळते. या धावसंख्येचा देखील बचाव इथून केला जाईल, कारण की तशी गोलंदाजी आता मात्र दुर्वा 11 सावले. हो, फटका अभित खोतचा सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर केलाय आणि इथे ठोकलाय षटकार. आणि लगेच सावले टीमला खऱ्या अर्थानं धुलेवाडीच्या मैदानावरती देखील खेळायला जायचंय. चला, दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत, स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये शॉर्ट बॉल होता, स्लॅश करायचं होतं, परंतु जमलं नाहीये. पंच इथे सांगतायत की वन बाउन्स गोलंदाजाला तशी वॉर्निंग दिली आहे. धावसंख्या जर इथून पाहायला गेलं तर 7 वरती जाऊन पोहोचले. एक षटकार आल्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू देखील निर्धाव टाकलेत गोलंदाज गौतमनं. पुनश्च एकदा फटका तर खेळलाय, परंतु उंची किती आणि लांबी किती, कॅच ड्रॉपच झाली आहे. अक्षय त्या ठिकाणी आपण पाहताय थोडीशी चुकी केली आहे अक्षयनं. अगोदरचा तो षटकार होता तो देखील ॲडजस्ट झाला असता, जर जागेवरती थोडासा बॅलन्स केला असता तर तो देखील आतमध्ये ढकलू शकला असता, परंतु तो थोडासा बाहेर गेला आणि हा कॅच कॅरी करणं फार गरजेचं होतं. तिथून मात्र 2 धावा धावफलकावरती येतील. 2 धाव्यानं धावफलक जाऊन पोचेल ते 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत. 9 धावा आल्या धावफलकावरती आपण पाहताय. बनवायच्या आहेत 24 मध्ये 25, 9 आतापर्यंत आल्यात. 18 बॉलमध्ये आता बनवायच्या आहेत अजूनही 16 धावा. 18 बॉल आणि 16 धावसंख्येचं इक्वेशन अजूनही आपण पाहताय. आणि आता गोलंदाजी मार्कवरती सनी आलाय सेकंड ओव्हरमध्ये. पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर सनीला आता मात्र बोलवलंय गोलंदाजी मार्कवरती. हो, पहिला फुलटॉस बॉल ऑन साईडला फक्त हलक्या हाताने दिशा दिली आहे. डीपमध्ये फिल्डर येतील तोपर्यंत एकच जाव इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त नाही आहे, एक सिंगलच जाव इथून आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 10 वरती. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते मात्र 17 आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 15. 17 बॉलमध्ये 15 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. हो, फुल टॉस बॉल पंच इथे सांगतात इट्स अ वाईट. लेग स्टंपला सोडून जाणारा इथून बॉल पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तुमच्याकडे धावा बचाव करण्यासाठी कमी आहेत, अशा वेळी तुम्हाला व्हाईट बॉल नाही तर मात्र डॉट बॉल फेकायचे आहेत. तुम्हाला हे षटक का दिलंय, तुमच्याकडे जबाबदारीनं दुसऱ्या षटकासाठी संघनायक का आलेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. कारण की बरेचसे गोलंदाज असताना आपल्याकडे जी जबाबदारी दिली जाते ना, त्या जबाबदारीनं मात्र बॉलिंग ते करावीच लागेल. यावेळी चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर आलेत त्या ठिकाणी. तिथून देखील एकच सिंगल पाहायला मिळते. एक सिंगल आल्यानंतर आता स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 12 धावा धावफलकावरती आल्यात. एक्स्ट्राची धाव आल्यानंतर ती अचूकता साधली गोलंदाजानं. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सनीनं मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक हाताळलं होतं, अप्रतिम हाताळलं होतं. व्हाईट बॉल चेक करूया वाईड आहे की नाही, शहानिशा करूया. जास्त बाहेर आहे बॉल, हे पंचांनी दर्शवलंय.
नाही ना बॉल फेअर डिलिव्हरी आहे सर. ओके, चांगला बॉल, चांगला टर्न पाहायला मिळाला गोलंदाज सनीकडून. जे व्हाईट बॉल टाकला होता तो आता रिकव्हरी केली आहे त्या बॉलची, डॉट बॉल टाकला. हो, इथे आपण पाहता आणखीन एक चांगला बॉल. यावेळी स्विच हिट करायचा होता, टायमिंग खऱ्या अर्थानं प्रॉपर झालंच नाही. इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतो. जेवढे डॉट बॉल आता येतील ना तेवढे मॅचला मजा येईल, तेवढे मॅचमध्ये बनून राहील दुर्बा 11 सावले टीम. आणि ते डॉट बॉल यायला सुरुवात झाली आहे आता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सनीकडून दोन बॅक टू बॅक डॉट बॉल टाकलेत अफजलच्या विरोधामध्ये. हो, यावेळी फुल टॉसच टाकलाय, आमंत्रण दिलं आणि फुल टॉसवरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, बिग हिट षटकार. एकूण 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील या षटकाराच्या साह्यानं. म्हणजे आता इथून जर पाहायला गेलं तर 6 धाव संख्येची अजूनही आवश्यकता आहे. 6 धाव संख्येची गरज आहे या षटकातील. हो, इथून आपण पाहताय एक सिंगल धाव जरूर पाहायला मिळेल. 20 धावा धाव फलकावरती आल्यात. 5 धाव संख्येची गरज आहे. 20 धावा धाव फलकावरती आहेत. आणि अजूनही जर इथून पाहायला गेलं तर 5 धावसंख्येची गरज आहे. सर 19 धावा झाल्यात, 6 धावा हव्यात. सॉरी, 6 धावसंख्येची गरज आहे. 19 धावा झाल्यात, 19च झाल्यात. थोडंसं स्कोररकडनं थोडी मिस्टेक झाली होती. 19 झाल्यात, 6 पाहिजेत. ते लगेच सुधार झालं कारण की आपला 12वा प्रतिनिधी देखील इथे तेच सांगतोय. हो, स्विच हिट करायचा होता आणि इथे मात्र चुकी झाली आहे. पहिल्या बॉलवरती लेग बाईटची एक सिंगल धाव आपल्याला इथून पाहायला मिळते. लेग बाईटची सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते आता फायनली 20 वरती. म्हणजे 5 धावसंख्येची अजून आवश्यकता आहे. बॉल इथून शिल्लक असेल ते 11 मध्ये बनवायचे आहेत 5. हो, लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने हॅमर केलाय फिल्डर. हो, कॅच ड्रॉप. तोपर्यंत एकच सिंगल इथून पाहायला मिळेल. अजूनही 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 21 धावा धावफलकावरती, 24 मध्ये 25 ची आवश्यकता असताना विजय डायरे आपण इकडे समालोचन कक्षासमोर या. प्रवीणजी पतारे सर आपल्याला या ठिकाणी बोलवत आहेत. विजय डायरे.
22 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही बनली आहे. हो, इथे मात्र अगदी डोक्यावरूनच खेळलाय, सेफली खेळलाय. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न, 2 देखील इथून कंप्लीटच होत आहेत. तिसरीसाठी अफजल निघाला परंतु नकार दिला आणि इथे खराब फेकी आणि 3 धावा इथून कंप्लीट होतील आणि मात्र मॅच जिंकली आहे ती 7-11 दामट टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम दुर्बा 11 सावले. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि चला लगेच नेक्स्ट मॅचकडे जाऊया, जिथे खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळेल कशेळे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय भास्कर 11 अंजप.